ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांचे कॅप राऊंडचे फॉर्म सुरू झालेले आहे। तर कॅप राऊंड 1चा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम पॉलिटेक्निक फर्स्ट इयरच्या साईडवर आल्यानंतर आपल्याला रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करा। त्यानंतर तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे। जो ID तुम्हाला फॉर्म फिलअप करताना मिळालेला आहे तो ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉगिनला क्लिक करा। म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि आपण आपला कॅप राऊंड 1चा फॉर्म आपल्या लॉगिनमधूनच फिलअप करणार आहे। तर अशा प्रकारे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी लॉगिन करून घ्या। लॉगिन केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन बघू शकता। डॅशबोर्डच्या साईडला संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे। त्यानंतर कॅप राऊंडचा जे ऑप्शन फॉर्मचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे किंवा स्टार्ट फिलिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचा कॅप राऊंड 1चा फॉर्म फिल करू शकता। तर डॅशबोर्डला संपूर्ण ऑप्शन चेक करून घ्या, तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही भरू शकता। तर अशा प्रकारे तुमच्यासमोर स्टार्टिंगला ऑप्शन येणार। तर यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट कोणते पाहिजे आहे, गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेड अशा प्रकारे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला ऑटोनॉमस पाहिजे आहे, नॉन ऑटोनॉमस पाहिजे आहे, तर तुम्ही दोन्ही याला क्लिक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला मायनॉरिटी नॉन मायनॉरिटीमधलं एक ऑप्शन क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर ऑप्शन येतील संपूर्ण डिस्ट्रिक्ट, यामधून तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी ॲडमिशन घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच डिस्ट्रिक्टमधले कॉलेज येतील। जर तुम्ही ऑल सिलेक्ट केलं तर तुम्हाला भरपूर सारी लिस्ट येणार, त्यामधून तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकणार नाही। त्यामुळे तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेज पाहिजे आहे हे एकदा चेक करा आणि त्या प्रकारे फक्त यामधून तेवढ्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला त्याच डिस्ट्रिक्टमधले कॉलेज मिळतील। तर अशा प्रकारे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा। तुम्हाला एकापेक्षा जास्त डिस्ट्रिक्टचे कॉलेजसुद्धा किंवा ऑल महाराष्ट्रसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर बघू शकता यामध्ये लँग्वेजचं ऑप्शन आलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही टोटल जेवढे लँग्वेजचे ऑप्शन दिले तिथे क्लिक करू शकता। त्यानंतर खाली तुम्हाला कोर्स आणि इन्स्टिट्यूट अशा प्रकारे 2 ऑप्शन दिलेले आहे। इन्स्टिट्यूट वाईजसुद्धा चेक करू शकता किंवा कोर्स वाईज म्हणजे तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर कोर्स वाईज सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे आहे, सिलेक्टेड ब्रँच असेल तर तुम्ही सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला त्याच ब्रँच पाहिजे आहे। आणि कमी डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे एका डिस्ट्रिक्टमधलं कॉलेज असेल तर तुम्ही ऑलमध्ये सुद्धा सिलेक्ट करू शकता। किंवा तुम्हाला स्पेसिफिक 30 ब्रँच पाहिजे, कसं एखादा विद्यार्थी मला कॉम्प्युटरच पाहिजे तर मग तुम्ही कॉम्प्युटरचेच ऑप्शन सिलेक्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला तेच कॉलेज आणि 30 ब्रँच उपलब्ध होईल समोर जेही तुम्हाला ऑप्शन येतील त्यामध्ये। अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करा। आम्हाला स्पेसिफिक आहे आणि एका डिस्ट्रिक्टमधले पाहिजे त्यामुळे आम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करतो। म्हणजे आमच्यासमोर बघू शकता संपूर्ण म्हणजे आम्ही एकच डिस्ट्रिक्ट चूज केली आहे अमरावती, त्यामध्ये जेवढेही कॉलेज आहे संपूर्ण कॉलेजची लिस्ट आमच्यासमोर ओपन आहे। आता यामधून जे कॉलेज पाहिजे आहे त्या कॉलेजच्या समोर चेकबॉक्स दिलेला आहे, त्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे, म्हणजे ते कॉलेज ॲड होऊन जाणार। तर अशा प्रकारे इथे तुम्ही चेक करा तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे आहे, त्याच्यासमोर कॉलेज, त्यांच्यासमोर अनॲडेड, ॲडेड, गव्हर्नमेंट संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे। या प्रकारे तुम्ही जेवढे ऑप्शन तुम्हाला पाहिजे आहे तेवढे ऑप्शन यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता। आणि 1 नंबरचा ऑप्शन जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावीच लागणार आहे, हा एक रूल आहे। त्यामुळे ऑप्शन टाकताना 1 नंबरचा ऑप्शन व्यवस्थित टाका, जेणेकरून नंबर लागल्यानंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकले पाहिजे। अशा प्रकारे दिलेल्या संपूर्ण ऑप्शनमधून तुम्ही यामध्ये जेवढेही तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट करून घ्या। कॉलेज टाकताना कॉलेज, ब्रँच, ॲडेड, अनॲडेड या संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे, कारण गव्हर्नमेंट कॉलेजला फी कमी असेल आणि अनॲडेड कॉलेजला फी जास्त असू शकते। त्यामुळे यासुद्धा ज्या अपडेट असेल त्या घेणे गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही यामध्ये ऑप्शन फिलअप करून घ्या। तर तुम्हाला जेवढे ऑप्शन घ्यायचे आहे तेवढे ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर सर्वात खाली सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करावं लागेल, जेणेकरून आपण आता लावणार आपला सिक्वेन्स म्हणजे 1 नंबरला कोणतं कॉलेज पाहिजे आहे, 2 नंबरला कोणती ब्रँच, अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स लावू शकता। तर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन दिसून पडत असेल। यामध्ये एक ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजे इथे 2 ॲरो दिलेले आहे। या 2 ॲरोचा अर्थ असा आहे की जे कॉलेजवर तुम्ही क्लिक केलं ते कॉलेज तुम्ही अप डाऊन करू शकता। हे ऑप्शन तुम्हाला मोबाईलमध्ये येऊ शकते किंवा नाही येऊ शकत, कारण मोबाईलमध्ये डिस्प्ले छोटा असल्यामुळे डेस्कटॉप व्हर्जन घेऊन तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता किंवा लॅपटॉप किंवा PC वरून तर तुम्ही ट्राय करू शकता। तर बघू शकता मी कसं तुम्हाला खालीवर करून दाखवतो। 1 नंबरला कॉलेज, तर इथून तुम्ही मूव्ह करू शकता, जे ऑप्शन दिलेलं आहे वर न्यायचं असेल तर वरचा ॲरो, खाली घ्यायचं असेल तर खालचा ॲरो, अशा प्रकारे जे कॉलेजेस आहे
हे तुम्ही मूव्ह करून घ्या। तुम्हाला 1 नंबरला कोणतं कॉलेज पाहिजे, 2 नंबरला कोणतं, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, अशा प्रकारे तुम्ही एकदा सेट करून घ्या की तुम्हाला कॉलेजेस कशा सिक्वेन्सनुसार पाहिजे। तर हा सिक्वेन्स लावणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे, कारण या सिक्वेन्सनुसारच तुम्हाला कॉलेजेस मिळणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण सिक्वेन्स लावून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तुम्ही लावलेला सिक्वेन्स एकदा चेक करा। अजून सुद्धा बॅक जाऊन तुम्ही एडिट करू शकता, सिक्वेन्स चेंज करू शकता। एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे, त्यामुळे संपूर्ण सिक्वेन्स चेक करा। त्यानंतर तुमचा लॉगिनचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कन्फर्मला क्लिक करायचं आहे। कन्फर्मला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आणि तो OTP आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। इन्सर्ट केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे हा कन्फर्म होऊन जाणार। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे। सर्वप्रथम तर तुम्ही जोही मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर केलेला आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल, तो OTP इथे इन्सर्ट करा आणि व्हॅलिडेट OTPला क्लिक करा। यानंतर तुमचा फॉर्म फायनली सबमिट होऊन जाणार। फॉर्म एडिट होणार नाही आहे। जर एडिट करायचं असेल तर तुम्हाला जेही तुमच्या आजूबाजूला कॉलेज असेल तिथे तुम्हाला व्हिजिट करावी लागेल। तर फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन फॉर्मची प्रिंट मिळणार। कॉलेजनुसार सुद्धा प्रिंट मिळू शकते किंवा जेही कोड आहे त्या कोड वाईज सुद्धा प्रिंट मिळू शकते। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे कॅपराउंड 1चे फॉर्म फिल करू शकता। तर पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला जेही विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहे त्यांनी लवकरात लवकर आपले कॅपराउंडचे फॉर्म फिल करा। कुठेही कोणती अडचण असल्यास कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि पॉलिटेक्निक फर्स्ट इयरच्या ॲडमिशनच्या पुढील प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।